शरद पवार गटात इनकमिंग सुरू। इंदापुरात अजित पवारांना मोठा धक्का। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा आज पवार गटात पक्षप्रवेश। इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपच्या बाळा भिंगणेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध। शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नसल्याचा ठराव। राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार। पुण्यातील पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी निवेदन देणार। मुंबईसह कल्याण ग्रामीणमधील विविध प्रकल्पांबाबत चर्चाही होणार। उद्धव ठाकरेंची तोफ आज पुण्यात धडाडणार। ठाकरे गटाचा आज शिवसंकल्प मेळावा। उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार। पुणे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट, कसबा मतदारसंघ घ्या। शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार। माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंनी राजेंद्र पवारांची भेट घेतली। मागील आठवड्यातच रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंमध्ये देखील भेट झाली। नागपूरमध्ये भाजप शहर कार्यकारिणीची आज बैठक। फडणवीस मार्गदर्शन करणार। अमरावती जिल्हा ग्रामीणचेही आज महाअधिवेशन, तर भंडाऱ्यात बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपचं अधिवेशन। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसांचा साठा। विक्रांत सहारेच्या घरी पोलीस पथकाची संयुक्त कारवाई। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर तर हार्बरवर वडाळा रोड ते मानखुर्द ब्लॉक असणार। टोमॅटोचे दर 120 रुपयांवरून 20 ते 25 रुपये किलोवर। बंगळुरूमधील टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण। साताऱ्याला 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा रेड अलर्ट। जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश बंदी। 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत यूजीसी नेट फेरपरीक्षा होणार। एनटीएकडून वेळापत्रक जाहीर। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 23,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। भिडे पूल पुन्हा पाण्याखाली। पुलावरील वाहतूक पुन्हा एकदा बंद। पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा। नुकसान झालेली 100 पेक्षा जास्त घरं काँग्रेस बांधून देणार। राहुल गांधींकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला पदकांची हॅट्रिक करण्याची संधी। 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक। आज दुपारी 1 वाजता अंतिम फेरी होणार।